कवठा येथील नूतन न्यायालय प्रांगणामध्ये संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा. बहुजन समाज पार्टीची जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी. बहुजन समाजवादी पार्टीचे मराठवाडा झोन प्रभारी मनीष कावळे यांची माहिती. याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यातील मुख्य न्यायालय म्हणजेच नवीन इमारत कवठा नांदेड येथील प्रांगणामध्ये संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत आज नांदेडचे जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केले असल्याची माहिती बहुजन समाज पार्टीचे मराठवाडा झोन प्रभारी मनीष कावळे यांनी आज रोजी दुपारी 1:15 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत कावळे. आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टी आज नांदेडमध्ये जे आपल्या कोर्टाची नवीन बिल्डिंग तयार झालेली आहे त्या बिल्डिंगचं उद्घाटन लवकरात लवकर होणार आहे आणि त्या उद्घाटन होण्यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने अशी मागणी आहे, नांदेड जिल्ह्याच्या युनिटतर्फे अशी मागणी आहे की आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला भेटलो. जे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं. हे संविधान लिहित असताना त्या संविधान कमिटीवर 300 सदस्य होते, त्यापैकी 7 सदस्यांवर ही संविधान लिहिण्याची जिम्मेदारी होती. 7 पैकी 6 फरार झाले, म्हणून एकट्या बाबासाहेबावर संविधान लिहिण्याची जिम्मेदारी आली आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हापासून संविधान निर्माता असं म्हणतात आणि या देशाचा कायदा सुव्यवस्था जी आहे ते बाबासाहेबांच्या लिखित संविधानावर चालते आणि जी या देशाची न्यायव्यवस्था आहे, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे न्यायव्यवस्था आहे, कोर्ट असू द्या, कलेक्टर ऑफिस असू द्या किंवा SP ऑफिस असू द्या, खरं तर पूर्ण देशभरामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, पूर्ण आकृती पुतळे बसले पाहिजे. पण आजची जी आमची प्रमुख मागणी आहे, जी नवीन कोर्टाची आपली इमारत झालेली आहे तिथे पूर्ण आकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसावा असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मागणी आहे. आणि ही जर मागणी आमची पूर्ण केली नाही तर बहुजन समाज पार्टी येणाऱ्या काळामध्ये जन आंदोलन उभं करणार आहे. याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद.